छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात पावसाचं पाणी साचलंय। जायकवाडी धरणातून 2 लाख क्युसेकनं पाणी गोदावरी नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आणि त्यामुळे नदीकाठच्या घरांमध्येही पाणी शिरलंय। नागरिकांकडून नावेचा सहारा घेतला जातोय आणि बाहेर पडलं जातंय। ही दृश्य पाहतोय, ही मराठवाड्यातली दृश्य आहेत। तर अगदी रस्त्यांवरती शहरांमध्ये पाणी अशा पद्धतीने साचले। ही दृश्य पाहून आपल्याला कुठेतरी वाटेल की काश्मीरचं तर असं दृश्य नाहीये, कारण की आपण सिनेमात पाहिलंय नावेनं तिथून प्रवास केला जातो। मात्र असं दृश्य हे मराठवाड्यात झालंय। पाचवीला दुष्काळ ज्याच्या पुचलेला आहे अशा ठिकाणी जिथे पिण्याच्या पाण्याची ही दुर्भक्षता लोकांना जाणवते, त्या ठिकाणी इतकं पाणी आलंय की संसार उद्ध्वस्त झालाय। आणि आज परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। पाहूयात। 2 आठवड्यापासून मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडतोय आणि त्या पावसामुळे जायकवाडी धरण हे 100% भरलेलं आहे। 100% भरल्यानंतर 3 लाख क्युसेक इतक्या वेगानं गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आलेला होता आणि त्यामुळे रात्रीच पैठण शहरातल्या सखल भागामध्ये अर्ध पैठण हे पाण्याखाली गेलेलं आहे। या आजीबाई येत आहेत, ज्या चप्पू घेऊन येत आहेत आणि त्या हुडीसारखं घरातून येत आहेत आणि बाजारपेठेमध्ये जिथे काम आहे त्या कामाच्या ठिकाणी जात आहेत। अशी स्थिती पैठण शहरातल्या या सगळ्याच भागामध्ये झालेली आहे। घरात घुसलं पाणी, मरणाचं सारं मिठायचे ते सारं धंदा गेला, सारं गॅसच्या टाक्या पावा लागल्या घरामध्ये, खायचे धान्य 20 गोण्या गेल्या गव्हाच्या, ते पाहून आले घरातून, आता गॅट उघडलेलं नाही तर त्या सगळ्या ठिकाणी पाणीच पाणी थांबलेलं आहे आणि त्यामुळं लोकांची मोठे हाल होत आहेत आणि हे पाणी ओसरावं आणि पूरजनक जी स्थिती आहे पैठण शहरामध्ये ती दूर व्हावी अशी अपेक्षा या सगळ्यांची आहे आणि त्यामुळं हळूहळू ओसेल असं एक शक्यता दिसते। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, पैठण। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।